एका धमाकेदार वीकेंड नंतर मराठी चित्रपटांनी वीकडेज मध्ये सुद्धा चांगला परफॉर्मन्स दाखवलेला, चांगला होल्ड दाखवलेला असं म्हणता येईल. दुसरी गोष्ट म्हणजे मराठीत आलेल्या 2026 मधले सगळ्या चित्रपटांपैकी सगळ्यात जास्त कमाई करणारी जी लिस्ट आहे चित्रपटाची, त्या लिस्टमध्ये घबाडकुंड हा चित्रपट 6व्या क्रमांकावर आलेला आहे. आणि एक गोष्ट महत्वाची म्हणजे या हफ्त्यात हिंदी चित्रपटांचं, बॉलिवूडचं खूप आव्हान असणारं मोठं मराठी चित्रपटांसाठी, त्याबद्दलही बोलणार आहोत. आणखीन एक गोष्ट म्हणजे राजा शिवाजी हा चित्रपट OTT वर येणार, तो कधी, केव्हा आणि कुठे हे सगळं सांगणार आहे. सगळं जाणून घेऊयात आपण. तुर्तास आपण कलेक्शन्सकडे वळूयात, म्हणजे घबाडकुंड, देऊळबंद 2 आणि तुंबाडची मंजू या चित्रपटांच्या कलेक्शन्सकडे. सो व्हिडिओ इंटरेस्टिंग होणार आहे, संपूर्ण व्हिडिओ पहा. नमस्कार, मी साहिल निकम, तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो. सो व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुमचा सपोर्ट हा खूप महत्वाचा आहे, सो तो नक्की करा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब, आणि मेन म्हणजे हाईप, कमेंटच्या बाजूला बटन आहे हाईपचं, ते नक्की करा, त्याने व्हिडिओ खूप पुढे जातो. नक्की करा. सो खूप दिवस झाले व्हिडिओ केले नाही, त्यासाठी पहिल्यांदा तर सॉरी. आणि एक जबरदस्त वीकेंड गेलेला आहे मराठी चित्रपटांसाठी. मागचा जो वीक गेला होता तो पण वीकडेज मध्ये खूप जबरदस्त होल्ड दाखवलेला, म्हणजे बऱ्यापैकी कमाई आलेली असं म्हणू शकतो. सो सगळ्यात पहिला घबाडकुंड या चित्रपटाच्या कलेक्शन्सकडे बघूया. घबाडकुंड चित्रपटाला लागून 7 दिवस कंप्लीट झालेले आहेत. 6व्या आणि 7व्या दिवसाचं कलेक्शन सांगतो, म्हणजेच आता जो बुधवार आणि गुरुवार आहे, कालचा परवाच्या दिवशीचा बुधवार आणि गुरुवार, बुधवारी म्हणजे 6व्या दिवशी घबाडकुंड ह्या चित्रपटाने जी कमाई केली ती आहे 35 लाख एवढी. आणि 7व्या दिवशी जी कमाई केली घबाडकुंड चित्रपटाने, म्हणजे काल गुरुवारी, सो ती आहे 34 लाख एवढी. घबाडकुंड चित्रपटाचं जे नेट कलेक्शन झालेलं आहे तर ते आहे 4,10,00,000 एवढं. आणि जे ग्रॉस कलेक्शन झालंय घबाडकुंड चित्रपटाचं 7 दिवसांनंतर अवघ्या, तर ते आहे 4,50,00,000 एवढं, म्हणजे 4.5 कोटी. आता ह्या चित्रपटाचा, घबाडकुंड या चित्रपटा बजेट ऑलमोस्ट सगळ्या साईटवर 6 कोटी एवढा सांगण्यात आलेला आहे. आणि चित्रपटाने 7व्या दिवशी 4 कोटीपर्यंत कमाई केलेली आहे. सो आता म्हणजे ऑलमोस्ट 60% बजेट काढलेलं आहे ह्या चित्रपटाने, घबाडकुंड या चित्रपटाने. सो ऑलमोस्ट आता बजेटचा जवळ आहे. आणि ह्या हफ्त्यात घबाडकुंड हा चित्रपट बजेट आपला पूर्ण रिकवर करतो का आणि मग तो प्रॉफिटकडे जातो का हे बघणं खूप इम्पॉर्टंट असणार आहे. कारण त्याला बॉलिवूडच्या चित्रपटांची आव्हान असणार आहे, ते शोज असणार आहे, ते डिवाइड ऑलरेडी झालेले आहेत. आजच्या दिवशी शुक्रवारी नवीन चित्रपट आला. सो हा चित्रपट बजेट रिकवर करून कधी प्रॉफिटकडे जातं, किती लवकर जातं हे बघणं खूप इम्पॉर्टंट असणार आहे. नंतरचा चित्रपट म्हणजे तुंबाडची मंजू. तुंबाडची मंजू ह्या चित्रपटाला लागून 21 दिवस कंप्लीट झालेले आहेत. 20व्या दिवशी तुंबाडची मंजू ह्या चित्रपटांची कमाई केली तर ती आहे 16 लाख एवढी. आणि 21व्या दिवशी जी कमाई केली तर ती आहे 15 लाख एवढी. आता वीकडेज असल्यामुळे कलेक्शन्स कमी येत आहेत, सो हे म्हणजे आपण त्याला एक्सेप्ट करू शकतो. सो तुंबाडची मंजू या चित्रपटाचं जे नेट कलेक्शन झालेलं आहे 21 दिवसांनंतर तर ते आहे 14,35,00,000 एवढं. आणि जे ग्रॉस कलेक्शन झालंय तर ते आहे 16,70,00,000 एवढं. आता लवकरच हा चित्रपट 20 कोटीचा टप्पा पार करू अशी आशा आहे, कारण चित्रपटाचा बजेट हा अवघा 6 कोटीचा बजेट आहे. आणि 6 कोटीमध्ये ऑलरेडी चित्रपटाने 21 दिवसांनंतर जी कमाई केली ती आहे नेट कलेक्शनमध्ये 14.5 कोटीच्या आसपासची. सो हा चित्रपट सुद्धा मराठीतल्या 2026च्या लिस्टमध्ये जी सगळ्यात जास्त कमाई करणारी लिस्ट आहे त्याच्यामध्ये ऑलरेडी 4थ्या क्रमांकावर पोहोचलेला आहे. आता त्याला टक्कर आहे ती क्रांतिज्योती विद्यालय, 28 कोटीचं नेट कलेक्शन आहे झालेलं होतं. सो त्या चित्रपटाचं आव्हान असणार, त्याचा रेकॉर्ड मोडतो का हे बघणं इम्पॉर्टंट असणार आहे आणि एक्साइटिंग असणार आहे. ऑलरेडी हा चित्रपट म्हणजे 6 कोटीचा चित्रपट 16 कोटीच्या आसपास जर का ग्रॉस कमाई करत असेल तर ऑलरेडी ह्या चित्रपटाने 200 ते 250% जो नफा आहे किंवा मार्जिन आहे, प्रॉफिट मार्जिन, तो ऑलरेडी कमवलेला आहे असं म्हणू शकतो. आता यात की देऊळबंद 2 चित्रपटाचा काय परफॉर्मन्स आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. देऊळबंद 2 हा चित्रपट लवकरच 100 कोटीच्या घरात जाणार आहे. आता देऊळबंद 2 चित्रपटाची जी मेकर्सचे जे पोस्टर येतात त्याच्यामध्ये तंबू शोजचे सुद्धा काउंट केला जातो आणि वर्ल्ड वाईड कलेक्शनचा सुद्धा, म्हणजे जे बाहेरचे शोज लागतात त्याचाही काउंट. सो आपल्याकडे तो नाही आहे, पण टेक्निकच्या डेटाप्रमाणे सांगतो.
सो देऊळ बंद 2 ह्या चित्रपटाला लागून 36 दिवस कंप्लीट झालेले आहेत. 35व्या आणि 36व्या दिवसाचं कलेक्शन सांगतो. 35व्या दिवशी देऊळ बंद 2 चित्रपटाने जी कमाई केली ती होती 14 लाख एवढी, आणि 36व्या दिवशी देऊळ बंद 2 चित्रपटाने कमाई केली ती होती 13 लाख एवढी. आता देऊळ बंद 2 चित्रपटाचं मेकर्सचा जो मागचा आकडा आला होता तो होता समथिंग 94 कोटीच्या आसपासचा. सो ते ऍड केले तर आता 94 कोटी 30 लाख पर्यंत नेट कलेक्शन झालेलं आहे देऊळ बंद 2 36 दिवसांचं. क्रॉस कलेक्शन जे झालंय देऊळ बंद 2 चित्रपटाचं जे 36 दिवसानंतरचं, तर ते आहे 95 कोटी एवढं. आता ग्रॉस कलेक्शन हे 95 कोटी झालंय. सो देऊळ बंदाची टीम जी आहे देऊळ बंद 2ची ती ऑलमोस्ट ग्रॉस कलेक्शनच देते, त्यामुळे बहुतेक तरी हा 96 कोटीपर्यंत त्यांचा आकडा यावा अशी आशा करतात. 9 कोटीचा चित्रपट, 8 ते 9 कोटीच्या चित्रपटाने 100 कोटीच्या आसपास कमाई, म्हणजे जवळपास 600 ते 650 750% एवढा प्रॉफिट झालेला आहे देऊळ बंद 2 चित्रपटाला. आणि सैराट नंतर कोणता सगळ्यात जास्त प्रॉफिट करणारा चित्रपट असेल तर देऊळ बंद 2 असं म्हणू शकतो. आता सैराटने तर ऑलमोस्ट 4 कोटीचा चित्रपट 110 कोटीच्या आसपासची कमाई. सो ते तुम्ही आता कॅल्क्युलेट करा. त्यामुळे सेकंड क्रमांकाचा चित्रपट ज्याने सगळ्यात जास्त प्रॉफिट मिळवला आहे तो देऊळ बंद 2. हे होतं 3ही चित्रपटांचं कलेक्शन. आता जे मी तुम्हाला सुरुवातीला म्हटलं होतं की गभाडकुंड हा चित्रपट ऑलमोस्ट 6व्या क्रमांकाच्या लिस्टवर पोहोचलाय सगळ्यात जास्त कमाई करणाऱ्या 2026 मधल्या मराठी चित्रपटांमध्ये. कारण सुपर डुपर चित्रपट होता, जर 3 कोटीचा कलेक्शन होतं, त्या 3 कोटीला क्रॉस केलेला आहे आणि 6व्या क्रमांकावर पोहोचला. आता पुढचं अगबाई सासूबाई हा जो चित्रपट होता, अगबाई सासूबाई काय म्हणता सुनबाई, त्याचं 9 कोटीच्या आसपास कलेक्शन होतं. सो ते कलेक्शन मोडतो का हा चित्रपट, ते बघणं आता एक्साइटिंग असणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे जे मी म्हटलं की राजा शिवाजी हा चित्रपट OTTवर रिलीज होतोय. तो आज 26 जून रोजी रिलीज होतोय आणि नेटफ्लिक्सवर रिलीज होतोय. सो तुमच्याकडे सबस्क्रिप्शन असेल, तुम्ही थिएटरमध्ये पाहिला नसेल तर तुम्ही नेटफ्लिक्सला जाऊन पाहू शकतात. आणखीन एक गोष्ट जी मी सुरुवातीला सांगितली होती ती की बॉलिवूड चित्रपटांचं आव्हान असणार आहे मराठी चित्रपटांसमोर. ते असं म्हटलं होतं, का म्हटलं होतं, कारण वेलकम टू द जंगल आणि कॉकटेल 2 ह्या दोघांमध्ये भरपूर शोज गेलेले आहेत. त्यामुळे मराठी चित्रपटांसाठी 3ही चित्रपटांसाठी खूप कमी शोज झालेले आहेत. त्यामुळे हा हफ्ता मराठी चित्रपट एकतरी मराठी चित्रपट 1 कोटी किंवा त्यापेक्षा जास्त कमाई केली तर नक्कीच मराठी चित्रपट सुद्धा तितक्याच ताकदीने लढत आहेत असं म्हणू शकतो. आणि ह्या 3ही 2 तर चित्रपट आहेच, पुढे येणारा धमाल 4 असेल, अल्फा असेल, या सगळ्या चित्रपटांचं खूप टफ आव्हान असणार आहे मराठी चित्रपटांसमोर. सो कसे सामोरे जातात मराठी चित्रपट हे बघणं सुद्धा एक्साइटिंग असणार. सो हे सगळं जे विस्तारित कलेक्शन सांगितलं तर तुम्हाला कळालं असेल, होप सो. आणि जर का कळालं असेल तर तुमचा सपोर्ट हा खूप महत्त्वाचा आहे. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब आणि हाईपच्या माध्यमातून जे काही तुम्ही कमेंटच्या बाजूला बघितलं तर हाईपचं बटन आहे, सो ते नक्की करा. इथेच सांगूया, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत आपलं YouTube चॅनल पिक्चर प्लॅटफॉर्म पाहत राहा आणि लास्ट बट नॉट लिस्ट स्वतःची काळजी घ्या.